बघा, 5,000 रुपयावरील दरसाल 8% दराने 3.5 वर्षाचे सरळ व्याज व 4,000 रुपयावरील दरसाल 4.5% दराने 8 वर्षाचे सरळ व्याज यामधील फरक किती सर? प्रश्नामध्ये मित्रांनो 2 व्यवहार आहेत, लक्ष द्या. उत्तरापर्यंत जायचं कसं? इथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र लिहा. म गुणिला द गुणिला क आणि याला भागीला 100. सरळ व्याज काढायचं. हा शब्द असाच. पहिल्या व्यवहारातील मुद्दल 5,000 मच्या ठिकाणी मांडली सर. पहिल्या व्यवहारातील व्याजाचा दर 8% आहे सर, 8 दरच्या ठिकाणी, आणि काळ 3.5 वर्षाचा. हा काळ मांडत असताना एकूण महिन्यामध्ये मांडा. 3.5 वर्षाचे एकूण महिने 42 आणि याला छेदस्थानी 12. का तर महिन्याचं व्याज काढत असताना आपण प्रश्नामध्ये दर्शवलेले महिने अंशस्थानी आणि छेदस्थानी वर्षभरातील महिने अर्थात 12 छेदस्थानी मांडत असतो. ह्या काही क्लुप्त्या पक्क्या लक्षात ठेवा. छेदस्थानी 100 सूत्र सांगते त्याप्रमाणे. हे 2 शून्य, हे 2 शून्य गायब. 4 दोन्ही 8, 4 तिरी 12 आणि 3 गुणिला 14 42. 50 2 आणि 14 उरलेत, अर्थात 50 गुणिला 2 गुणिला 14. हा गुणाकार 100 परत 14 आणि इथं 14 गुणिला 100 1400 रुपये. हे पहिल्या व्यवहारातील सरळ व्याज. आता व्यवहार दुसरा. सूत्र मांडा. सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे म गुणिला द गुणिला क आणि याला भागीला 100. सरळ व्याज काढायचं. सरळ व्याज हा शब्द असाच. आता दुसऱ्या व्यवहारातील मुद्दल 4,000 सर. लक्ष द्या, व्याजाचा दर आहे 4.5%. तो मांडायचा कसा? तर 4.5 आणि काळ आहे 8 वर्षाचा. काळ म्हणजे मुदत. याला छेदस्थानी 100. लक्ष द्या, 2 शून्याला 2 शून्य गायब. आता 40 4.5 आणि 8 उरले. 40 गुणिला 4.5 आणि 8 उरलेत. हे दशांश चिन्ह मित्रांनो घालवायचं असेल तर छेदस्थानी 10 घ्यावे लागतात. छेदस्थानी 10च का घ्यायचे सर? तर मित्रांनो इथं दशांश चिन्हानंतर एकच तळ आहे, म्हणून एकावर 1 शून्य असलेली संख्या छेदस्थानी घेतली म्हणजे हे दशांश चिन्ह गायब. लक्षात आलं तुमच्या? इथं दशांश चिन्हानंतर एकच तळ आहे, म्हणून 1 शून्य असलेली अर्थात एकावर 1 शून्य असलेली संख्या 10 छेदस्थानी गुणीला घ्या म्हणजे हे दशांश चिन्ह गायब. ओके, हा भाग गेला सर 4 न. आता इथं 4 45 आणि 8. 4 गुणिला 45 गुणिला 8. ओके, 4 आणि 8 यांचा गुणाकार 32 गुणिला हे 45 आणि हा गुणाकार 1440 रुपये. हे सरळ व्याज आलं दुसऱ्या व्यवहारातलं. इथं प्रश्नामध्ये फरक विचारला, दोन्ही व्यवहारातील सरळ व्याजामध्ये असलेला फरक. दुसऱ्या व्यवहारामध्ये सरळ व्याज 1440 रुपये आणि पहिल्या व्यवहारामध्ये 1400. फरक म्हणजे काय? तर वजाबाकी, अर्थात मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. 40 रुपये हा काय आहे मित्रांनो? फरक. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.